नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. खूप वेळेनंतर मी पुन्हा म्हाडा आणि सिडकोचे व्हिडिओ बनवत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन लॉटरी रिसेंटली आलेली आहे 15 ऑगस्टच्या दरम्यान. त्या लॉटरीचं नाव आहे नवे घर नवी ओळख असं या लॉटरीचं नाव आहे. तर या लॉटरीबद्दल आज मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहोत, की लॉटरी काय आहे, कुठल्या लोकेशनमध्ये घर आहेत, काय किंमत आहे, जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्ही जर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सिडको आणि म्हाडा रिलेटेड बरेच व्हिडिओज मी बनवत असतो, साईट व्हिजिट करत असतो, तिकडची सगळी इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. तर चला मग आपण पटकन जाणून घेऊया की या लॉटरीमध्ये नक्की काय आहे, काय वेगळी अशी लॉटरी आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम या लॉटरीचं नाव आहे नवे घर नवी ओळख, असं त्यांनी या लॉटरीचं नाव दिलेलं आहे. आणि ही जी लॉटरी असणार आहे ती जवळजवळ 4,779 घरांसाठी आहे, म्हणजे 4779. ठीक आहे. आकडा खूपच मोठा आहे या घरांसाठी. एवढ्या घरांसाठी लॉटरी आहे आणि 3 लोकेशनला ही लॉटरी आहे: तलोजा, कलंबोली आणि खारघर. ओके. आणि याची जी प्रक्रिया आहे ती 15 ऑगस्टच्या दिवशी सुरू झालेली आहे आणि याची अंतिम तारीख जी असणार आहे ती 3 सप्टेंबर रात्री 12 पर्यंत तुम्ही बुकिंग आणि नोंदणी करू शकता. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला 2.5 लाख रुपयाचं, जसं प्रधानमंत्री आवास योजना आहे त्याच्यामध्ये जे अनुदान आहे ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. ठीक आहे. माझा फर्स्ट चॉईस नवी मुंबईमध्ये माझे पसंतीचे सिडकोचे घर, असं याने थोडंसं याचं ब्रँडिंग केलेलं आहे या लॉटरीचं. ठीक आहे. तर अजून थोडी माहिती जाणून घेऊया कुठल्या कुठल्या लोकेशन्समध्ये काय डिटेल आहेत ते. ठीक आहे. तर तुम्ही बघाल, तर मी जसं सांगितलं तुम्हाला 4779 टोटल फ्लॅट्स आहेत या लॉटरीमध्ये आणि 3 लोकेशन आहेत: तलोजा, खारघर, कळंबोली. आता काही गोष्टी खूप कॉमन आहेत. जसं फॉर एक्झाम्पल हे तिन्ही लोकेशन जे आहेत, किंवा म्हणजे ही लॉटरीज एकंदरीत फक्त EWS कॅटेगरीसाठी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कार्पेट तिन्ही लोकेशनला सेम ठेवलेलं आहे त्यांनी. तुम्ही बघू शकता 322 स्क्वेअर फीटचा कार्पेट आहे तिन्ही लोकेशनमध्ये. ठीक आहे. तर एकतर EWS कॅटेगरीसाठी आहे ही लॉटरी. सेकंड, कार्पेट 322चा आहे. ठीक आहे. प्राईजमध्ये थोडंसं डिफरन्स आहे, पोझिशनमध्ये डिफरन्स आहे, तर ते आपण थोडंसं जाणून घेऊया. ठीक आहे. तर पहिला प्रोजेक्ट जो असणार आहे तो तलोजाचा आहे. तलोजामध्ये रायगड रेसिडेन्सी आहे सेक्टर 39मध्ये. त्याचा रेरा नंबरही त्यांनी दिलेला आहे आणि याचं पोझिशन डेट असणार आहे पुढच्या वर्षी डिसेंबर 2027मध्ये. 1 BHK टाईपची घरं आहे ती. 322 स्क्वेअर फीटचा कार्पेट आहे आणि ॲन्युअल इन्कम अप टू 6 लाख पर इयर EWS कॅटेगरीसाठी पाहिजे. आणि इथे सर्वात जास्त फ्लॅट आहेत, 4,229 फ्लॅट आहे तलोजा सेक्टर 39च्या इकडे आहेत आणि याची किंमत आहे 23,50,23.50 लॅक्स. सेकंड लोकेशन आहे खारघर. खारघरमध्ये तक्षशिला हाईट्स म्हणून या प्रोजेक्टचं नाव आहे आणि खारघर बस डेपोच्या जवळच आहे सेक्टर 14मध्ये हा प्रोजेक्ट. याचं जे पोझिशन असणार हे 2.5 वर्षांनी असणार आहे, म्हणजे एप्रिल 2028मध्ये याचं पोझिशन असणार आहे. आणि याची इथे पण 293 फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत आणि याची किंमत आहे 43.50 लॅक्स. नेक्स्ट प्रोजेक्ट आहे कळंबोळीमध्ये प्रगती पॅराडाईज. हा कळंबोळी बस डेपोट सेक्टर 17च्या जवळचा हा प्रोजेक्ट आहे. याचं पोझिशन आहे ऑगस्ट 2028, म्हणजे जवळजवळ 2 वर्षानंतर याचं पोझिशन असणार आहे. सेम आहे, 1 BHK कॉन्फिगरेशन, EWS कॅटेगरीसाठी. 322 स्क्वेअर फीटचा कार्पेट आहे आणि ते जवळजवळ 250 फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत आणि याची किंमतसुद्धा 37.70 लॅक्स आहे. तर अशी 3 लोकेशनबद्दलची ही सगळी बेसिक माहिती आहे. आता तुम्हाला जर या लॉटरीसाठी अप्लाय करायचं असेल ना, तर मी सांगेल तलोजा थोडंसं अवॉइड करा, कारण की तुमच्याकडे 2 बेटर ऑप्शन्स आहेत, खारघर आणि कलंबोली. ठीक आहे. तर प्राईस डिफरन्स जर तुम्ही बघाल तर तलोजामध्ये सर्वात कमी प्राईज आहे 23.50 लॅक्स. तेच खारघरचं हा प्राईम लोकेशन आहे नवी मुंबईमध्ये, म्हणून इथे 43 लाख त्याची प्राईस दिलेली आहे. आणि कळंबोळी आहे त्याच्याहून थोडंसं कमी प्राईम असल्यामुळे इथे 37 लाख आहे. ठीक आहे. तर आता अजून आपण माहिती गोळा करणार आहोत, की साईट व्हिजिट करणार आहोत तिकडे. मग तिकडे कनेक्टिव्हिटीबद्दल आपण थोडंसं माहिती घेणार आहोत. पुन्हा मेजर एक गोष्ट नक्की कन्सिडर करा, की नवी मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. तलोजा झालं, ऐरोली झालं. तर याची थोडीशी दखल घ्या, म्हणजे अप्लाय करायच्या आधी मला असं वाटतं की या सगळ्या बेसिक गोष्टी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हा सगळा विचार करूनच या लोकेशनसाठी अप्लाय करा. तर ही एक बेसिक माहिती होती. याच्या व्यतिरिक्त थोडंसं लेआउटबद्दल जर आपण बघितलं
तर लेआउटमध्ये सुद्धा त्यांनी थोडं दिलेलं आहे. फिटनेस सेंटर काय ॲम्युनिटीज असणार आहेत, जसं फिटनेस सेंटर आहे, कमर्शियल शॉप आहे, बस स्टेशन आहे. हे थोडंसं त्यांनी फ्युचर डेव्हलपमेंट आणि बाकी सगळ्या ॲम्युनिटीजबद्दल माहिती दिलेली आहे. फ्लोअर प्लॅन सुद्धा इकडे दिलेला आहे त्यांनी. तुम्ही बघू शकता इकडे फ्लोअर प्लॅनमध्ये एका फ्लोअरवर जवळजवळ 8 फ्लॅट्स असणार आहेत 1 BHKचे. ठीक आहे, तर हे असे 8 फ्लॅट्स 1 BHKचे असणार आहे. तर असंच प्रत्येक ठिकाणी सुद्धा प्रत्येक प्रोजेक्टला त्यांनी फ्लोअर प्लॅन दिलेले आहे आणि जवळजवळ प्रत्येक फ्लोअरला 1 BHKचे 8 फ्लॅट्स आहेत या तिन्ही प्रोजेक्ट्समध्ये. रजिस्ट्रेशनसाठी काय करायचं आहे तुम्हाला तेही मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे www.sidcohopes.com. त्या वेबसाईटवरती गेल्यावरच तुम्हाला इकडे ही जाहिरात दिसेल मोठी आणि इकडे तुम्हाला इथे तुम्ही कुठेही क्लिक कराल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक पेजवर घेऊन जाईल. तिकडे तुम्हाला या सगळे टर्म्स ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टर करायचं आहे. तर तुमचा ऑलरेडी मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करून मग तुम्हाला कागदपत्र आणि हे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे जर तुम्ही ऑलरेडी कधी सिडकोची लॉटरी अप्लाय केली असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ते दिसतील आणि ते स्टेप सगळे कंप्लीट करून तुम्हाला बुकिंग करायची आहे. याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की ही सगळी माहिती होती. अ, अजून तुम्हाला मी याचा पण लेआउट दाखवतो. कलंबोली प्रोजेक्ट जो आहे प्रगती पॅराडाईज, हा त्याचा प्लॅन आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता इथे टोटल 8 विंग्स किंवा 8 टॉवर्स आहेत. ठीक आहे, आणि प्रत्येक ठिकाणी तिथे प्रत्येकामध्ये 1 BHK आहे. कार्पेट 322चं आहे. फ्लोअर प्लॅन पण सेमच आहे. प्रत्येक फ्लोअरवरती जसं मी तुम्हाला सांगितलं 8 फ्लॅट्स आहेत. तसं कळंबोलीचा जो प्रोजेक्ट आहे प्रगती पॅराडाईज, तिकडे सुद्धा प्रत्येक फ्लोअरला हे 8 फ्लॅट्स आहेत. थोडंसं याचा आपण लेआउट जाणून घेऊ. जसं इथे बघितलं तर एंट्रन्स केल्या गेल्या इथे लिव्हिंग आणि डायनिंग रूम आहे. त्याच्यानंतर इथे समोरच त्याच्या ऑपोजिट त्यांनी किचन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर किचनच्या बाजूला इथे आला तर तुम्हाला इकडे बेडरूम दिलेला आहे आणि त्याच्यानंतर हा मोठा पॅसेज आहे, इथे टॉयलेट आणि इथे बाथरूम. ठीक आहे, तर असं हे पूर्ण लेआउट असणार आहे. सिमिलरली इकडे सुद्धा बघाल तर तेच आहे, लिव्हिंग डायनिंग रूम आहे, त्याच्या ऑपोजिट किचन आहे आणि त्याच्या किचनच्या इथून आता पॅसेजमधून गेले की इथे बेडरूम, इथे वॉशरूम आणि वेस्टर्न टॉयलेट. ठीक आहे, तर असा हा फ्लोअर प्लॅन आहे आणि मोस्टली सगळ्या प्रोजेक्टचा तसाच फ्लोअर प्लॅन आहे. तर तुम्ही चेक करून घ्या. ठीक आहे, तर ही सगळी माहिती होती या प्रोजेक्टबद्दल. आपण लवकरच साईट व्हिजिट करणार आहोत आणि तिकडची इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्हाला काय वाटतं या लॉटरीबद्दल ते नक्की कळवा. प्राइजेस पुन्हा एकदा आपल्याला मार्केट प्राइस जे आहेत प्रायव्हेट बिल्डर त्यांच्याशी सुद्धा कम्पेअर करून बघणं गरजेचं आहे. तर ही सगळी माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.